वाघनखांच्या इतिहासाबद्दल गेली 20 वर्षे मी लोकांना सांगतोय, पण खऱ्या अर्थानं वाघनखांनी कोथळा काढलाच नव्हता। वाघनखे फक्त अफजलखानाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी होती आणि ती अशा पद्धतीची नक्कीच नव्हती। जय शिवाय, नमस्कार। कोल्हापूर मर्दानी खेळ यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी पारंपरिक आणि भव्य दिव्य अशा खंडेनवमीचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त आपण आता यावर्षी तरी किमान 1700 शस्त्र आपण इथं या पूजनासाठी मांडलेले आहेत। याच्यामध्ये शिवकालीन, शिवपूर्वकालीन आणि शिवोत्तरकालीन या सगळ्या कालखंडातली वेगवेगळी शस्त्र आहेत। प्रामुख्याने मराठा तलवारी आहेत, विटा आहे, भाले आहेत, बर्च्या आहेत, खंजराली आहे। वाघनखांचा इतिहास कसा खरा किती खोटा याच्यावरचं विषय आहेत इथं। अफजलखानाचा कोथळा या शस्त्रानं, ज्याला खंजराली किंवा बिछवा म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जातं, या एका वेगळ्या आणि युनिक शस्त्रानं अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यात आला। वाघनखांनी फक्त अफजलखानाची पकड सैल करण्यात आली आणि ती सोन्याच्या वेढण्यांमध्ये होती। याशिवाय चामड्याच्या ढाली, ज्यांना खऱ्या खोट्या ढाली म्हणतात, पट्ट्या आहेत, बऱ्याच वेगवेगळी विविध शस्त्र, तोफगोळे आहेत,